नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक 20/4/2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। दिनांक 20/4/2026 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. जलसंपदा विभाग। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे। 2. ग्राम विकास विभाग। जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 विद्युत व यांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दिनांक 1/1/2026 रोजीची एकत्रित राज्यस्तरीय तात्पुरती ज्येष्ठता सूची निर्गमित करण्यात आलेली आहे। 3. महसूल व वन विभाग। राज्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। 4. महसूल व वन विभाग। भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे। 5. नियोजन विभाग। समुपदेशनाद्वारे बदली धोरणानुसार अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी, सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या 2026 बाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।